भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढत होतो आणि आज डोंबिवलीमध्ये 14 उमेदवार हे बिनविरोध भारतीय जनता पार्टीचे निवडून आले। हे मी या दोघांच्या जे कुशल नेतृत्व आहे त्याचं यश मानतो आणि माझ्या प्रभागात देखील आम्ही 3 लोक बिनविरोध निवडून आले। आमचे एक ताई जी आहे निवडणूक लढते ती देखील मोठ्या मताधिक्याने निवडून येईल अशी अपेक्षा आम्हाला आहे आणि मतदार राजावरती आम्हाला भरोसा आहे आणि आम्ही केलेलं जे काम आहे गेल्या अनेक वर्षापासून त्याचं यश भारतीय जनता पार्टीला नक्कीच मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे। त्यांचा जो विश्वास भारतीय जनता पार्टीवर गेल्या 10 वर्षापासून या भागामध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला समजला जातो डोंबिवली शहर, तर ते बालेकिल्ल्याचं आज स्वरूप आपल्याला एकंदरीत दिसलेलं आहे आणि मला असं वाटतं की 16 तारखेला देखील आमचे 100% उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील। नाही, मला अशी कोणती अपेक्षा नाही। भारतीय जनता पार्टी शिस्तीचा पक्ष आहे। पक्ष जो निर्णय घेईल तो आमच्यासाठी सर्वोपरी आहे आणि महत्वाचं म्हणजे आमचे सगळे उमेदवार निवडून येणं हे खूप महत्वाचं आहे।